जसं मी लास्ट व्हिडिओला सांगितलं होतं आपल्याला, तर आपण इन्शुरन्स संदर्भात काही चर्चा करू. मित्रांनो, स्वागत आहे आपलं साई मोटर्सला. जसं मी लास्ट व्हिडिओला सांगितलं होतं आपल्याला, तर आपण इन्शुरन्स संदर्भात काही चर्चा करू. जुनी गाडी घ्यायच्या वेळेस किंवा नवीन गाडी घ्यायच्या वेळेस लोकांना इन्शुरन्स संदर्भात काहीच कल्पना नसते. तर आपल्या सोबत आज जळगावला इन्शुरन्स सेक्टरला मागील 20-25 वर्षापासून सेवा देत आहेत श्री अरविंदजी कट्यारिया, जे आपले चांगले मित्र आहेत. तर त्यांच्याशी आपण आज काही चर्चा करू. स्वागत आहे अरविंद सर. आपण मागील 20 वर्षापासून साई मोटर्सची काम करतोय आणि इन्शुरन्सशी निगडीत कामही करतोय. तर यूज कार घ्यायच्या वेळेस, इन्शुरन्स घ्यायच्या वेळेस लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या हिशोबाने? इन्शुरन्स घेताना योग्य पद्धतीने त्या व्हेकलच्या एजनुसार तो घेतला पाहिजे सर. जसं इन्शुरन्स मध्ये 3 टाइप्स आहे, झिरो डॉट ऍड ऑन, त्याच्यानंतर पॅकेज पॉलिसी, एक थर्ड पार्टी पॉलिसी, अशा 3 प्रकारच्या पॉलिसी आहे. योग्य कव्हरेज सहित ते आपण घेतलं तर त्याचा इन्शुरन्सचा आपल्याला फायदा जास्तीत जास्त घेता येईल. इन्शुरन्स ही आज बेसिक नीड आहे. नियमानुसार जो इन्शुरन्स आहे आपण त्याला थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणू शकतो. त्याच्यात ओनर, ड्रायव्हर, मध्ये बसणारे लोक हे सगळे कव्हरेज असतात. पॅकेज पॉलिसी मध्ये आज 5 वर्षाच्या वरची व्हेकल असेल तर थर्ड पार्टी प्लस व्यतिरिक्त वाहनाची जी योग्य किंमत, जी मार्केट व्हॅल्यू असेल ती, त्याच्यात फायबर 25, मेटल 50, ग्लास 100%, लेबर चार्जेस 50%, या प्रकारे कव्हरेज मिळू शकतात. 5 वर्षाच्या आतील व्हेकलसाठी एक झिरो डेप ऍड ऑन एनहान्स एकच नाव आहे, त्या प्रकारचं आपण कव्हरेज देऊ शकतो. त्यात फक्त पॉलिसी एक्सेस 1000 रुपये आहे. त्या पद्धतीने आपण इन्शुरन्स घेऊ शकतो. बेसिक नीड आणि योग्य कव्हर घेतल्यानंतर, योग्य इन्शुरन्स घेतल्यानंतर योग्य कंपनीचा तुम्हाला योग्य प्रमाणात परतावा त्याचा मिळू शकतो. कधी कधी काय होतं कटेरीची, प्रीमियमचा फरक पडतो. म्हणजे जर गाडीची किंमत काढली आणि त्याच्यात काही इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम कमी भरतं, काही इन्शुरन्स कंपनीला जास्त भरतं. तर काय असतं त्या ऍड ऑन वर त्याचा कव्हर आहे. जसं ओनरची रिस्क घ्यायची नाही घ्यायची हे ऑप्शन जरी असले, ऑप्शन असतात का, तरी पण घेणं कधीही योग्य सर. आज रजिस्टर ओनर ऍक्सिडेंटल डेथ कव्हर झाला तर त्याच्या वारसास 15 लाख रुपये इन्शुरन्स कंपनी देतो. नाम मात्र शुल्लक 325 रुपयासाठी ती रिस्क घेणं हे योग्य नाही. बरोबर. लोकांना ऍक्च्युली मित्रांनो, हे बघा, लोकांना या गोष्टी कळत नाहीत. काही जे असतात लोक हे न सांगता त्या प्रकारचे इन्शुरन्स काढतात, ज्याच्यात ओनर काढतात, ज्याच्यात इंजिन डॅमेज जास्त, काय म्हणतात त्याला, 50% कव्हर आहे, इंजिन कव्हर असतं पॅकेज पॉलिसीला, तर तेही काढून टाकतात. त्याच्यामुळे जेणेकरून कस्टमरचे नुकसान होतं. तर लोकांना या गोष्टी कळायला पाहिजे, म्हणून आपण या गोष्टींच्या संदर्भात चर्चा करतो आज. तरी कटारी साहेबांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलंय, म्हणून तुम्ही आमच्या पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व येणाऱ्या भविष्यात आपण असे काहीतरी चांगले प्रयोजन घेऊन, चांगले विषय घेऊन आपण त्या विषयांना हाताळू. धन्यवाद.